ही कधी येतो हा हा ना आला वहिनी जरा तुमचे वडे. ए ठीक आहे, एवढा वेळ लागतो का रे? केव्हाची वाट बघतोय, मला भूक लागून गेली. अहो मला हे तळत नाही, तुम्ही बाया माणूस आहे, तुम्हाला हाताने स्वयंपाक करून खाता येत नाही तो. लय ज्ञान देऊ नका. आणायला लावलंय ना, खाव वाटलं खावा ह्यातला एखादा, म्हणलं उगा नका बोलू. मी आलोय जाऊन तिथं चालला दरम बांधून आले. अहो ते वडे तळतो तुम्ही पावन झालं ते मिरची. तुला काय करायचं? तू पैसे देतो का आम्हाला? म्हणे का पावन झाल्या, माझ्या नवरा कधी मला काही म्हणत नाही निघून. जातो. पावन झालं म्हणे. नाही चाडवाच आहे ते डिपुटी याला वाजवता नाही, त्याच लायकीच आहे. गरमी का बघा बाई. मग सांगितलेलं एक पण नीट काम नाही करायचं. एकदम मस्त आहे. भारी. कसं निघे सुगंधा झालं बरं का काम? झालं का? बरं झालं बाई. काय खाती? वडापाव होय हा. लय नाथ बहिला गरम 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 आहे का? एकदम गरम गरम. किती घेत? हो 2-3च आणले होते, मला लय खावं वाटलं ते गरम गरम आणले मस्त. रुपाताईला नाही दिला का मग? नाही नाही मला आवडत नाही. मला चटणी आणि भाकरीच लय आवडती. चटक मटक लय सवय खायची. त्यांना सवय आहे. आता तिकडे त्या मुंबईत राहायला आहेत ना, त्याच्यामुळे नवऱ्याबरोबर वडापाव वगैरे खायची सवय. एकटीच का? अहो 2-3च आणले होते. होय हा चौकाच्या तुला कोण काय खाते खाऊन द्यायचं. आपलं सरळ मार्गाने चाललं होतं पण तू नाही, तू लय लक्ष. चल वडापाव म्हणलं चल, कसं? तुम्हाला मी म्हणले होते ना, काय हा कशाला खाता त्यांच्या समोर? काय त्याला? आणि तू मला एक सांग, खाऊ राहिली लपून ठेवलं आणि त्यांना म्हणते की मला भाजी भाकरी आवडती आणि मला याच काही आवडत नाही, मग खायचंच नाही ना. अहो हे मला आवडतं, मी खाल्लं पण असं लोकांसमोर खायचं नसतं, नजर लागती. एवढं काय हळू बोलती? मग आपण आपल्या पैशाने आणून खाल्लं, एवढा काय विचार करायचा लोकांचा? अहो तुम्ही काय येडबिड झालं काय हो? जेव्हा पोटात दुखायला लागेल ना तेव्हा कळल. नाही बाबा आपण तर लोकांसमोर अजिबात खात नाही. अहो मी दारात जेवाय जरी बसले ना तरी मी आतमध्ये बसती, अजिबात दारात बसत नाही. मला लय अनुभव आलेला आहे. आता तू माझ्या इथं खायला बसली, मग आता माझं तुझं पोट दुखणार आहे का माझ्या इथं खाल्ल्याने? अहो पण आपण दोघी सोबत खातोय ना, कसं दुखन? त्यांनी खाल्लं नाही, त्यांनी फक्त बघितलं आपल्याकडं. आणि बघितलं का कशी शांभाऊजीची डिपुटीची नजर होती. शांभाऊजी कशी म्हणतात, काय रे काठी वडापाव, त्यांची नजर लागणार बघा तुम्ही. हे असं काही नसतं. तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? अहो मी माझ्या नवऱ्याला सुद्धा दारात बसून काय खाऊ देत नाही. तुम्ही कधी बघितलं का आम्हाला खाताना पिताना? तुम्ही तरी सदा ना कदा खात पित असताय रोडला. ए रुपा, ए रुपे, तुझे एका शब्द ऐकायला येत नाही का ग? काय झालं? अगं माझ्या पोटात नुसतं गडगड गडगड होतंय. आता गुडगुड होणारच. लोकांसमोर बुटबुट खात होता ना. आता काय करायचं सांग ना, माझं लयच पोटात दुखायला लागले. तू म्हटली होती ना ते खाल्ल्यापासून तसंच झालं बघ. ह्या रुपीवर विश्वास नाही तुमचा. सांगितलं होतं लोकांसमोर खाऊ नका, त्यांच्या समोर दाखवू वडापाव खाताय. काय सांगितलेला विश्वास. आता काय काय झालं पारे तुझं दुखायला लागलं का? दोघींनी का म्हणून पोट धरलेत? अहो ह्यांच्या इथं आम्ही जाऊन वडापाव खाल्ला होता. वडापाव खाल्ला मग पारीला सवय आहे, कचाकच मिरच्या खातीन, पोटात नाही दुखणार तर काय. अहो मिरच्यानी नाही दुखत. मग तिथून श्यामभाऊजी डिपुटी भाऊ गेले होते. हा. 100% त्यांची नजर लागली आम्हाला. हा नजर कुठे लागत असते काय? अहो लागती नजर माहितीये का? आणि त्यांनी ह्यांना विचारलं पण होतं श्यामभाऊजी काय खाताय, त्यांनी सांगितलं पण होतं वडापाव. त्यांच्या जिभेने वाट चाट चाट गेली, 100% त्यांचीच नजर लागली नजर मला. लागली डिपुटी भाऊंना. त्यांना मिळतं का नाही खायला? असं लोकांवर नजर ठेवतात बाई खाताना. अयो माझ्या पोटात पण लय गडगड व्हायला लागला. तुम्हाला सांगत होते, तुम्ही माझं ऐकलं नाही. तुमच्यामुळं मला पण तसं झालं. अगं मग तुला कळत नव्हतं का? तू म्हणायचं पहिलेच मला घरात बसा म्हणून. मग मी लपून ठेवलं होतं ना. मी लपून ठेवलं तरी त्यांची नजर लागली. म्हणजे त्यांची नजर किती वाईट आहे. खरंच ना. आता काय करावं लागेल सांग ना. आता ना आपल्याला हे काढावं लागेल, घास उतरून काढावं लागेल. तो कसा आता मधला घास बाहेर काढायचा का? तसा नाही. ओ तुम्ही फाट्यावर जावा. कशाला? अहो वडापाव घेऊन या. त्या वडापावने आमच्या दोघींची नजर काढा. असा हो, घास झालं भाऊजी. उतरवून 3 वेळा उतरवायचा आणि फेकून द्यायचा. तेव्हा ते घास उतरत असतो माहितीये का? कुत्र्याला घालावा लागतो का? कुत्र्याला घालावा लागतो. कुत्री खाऊ 3 रस्त्याला टाकलं ना
ते होत असतं. तुम्ही जावा लवकर, नाही तर रुपया पैसे द्या ना वडापावला. अहो जावा की इथं बायको मारायला लागली तरी तुम्हाला पैशाचं पडलंय देवा. कुठला नवरा असला दे, जावा लवकर मरू बिरू काय नको तो बाथरूम मध्ये जाऊन बस. काय झाल बा कुठं निघाला? हाटकीला का तू? तुला तर काय समजतच नाही. तो मुळच आहे ना माझ्या बायकोचा घास बसलाय माहितीये का? मी काय केलं? काय केलं म्हणजे तिथून चालला होता म्हणूनच वडापाव आणायला चाललोय. म्हणजे डेपुटी आम्ही गेलो तुझी बाई कुठं खात होती? कुठं खात होती म्हणजे तो हाटकेला नाही का त्यांना, त्याच्यामुळे तो घास बसलाय. ते वडापाव आणायला चाललोय मी. आराम आईला बरं आहे का आता हे? आईला डेपुटीकडे जावं लागत नाही, काही गावात बोबाटा करायला बसलाय. डेपुटी काय रे? तुम्ही का वडापाव खाता का नाही हो? काय झालं वडापावचा आता? कशाला लावायची नजर? एखादं खाता येतं. कोणाला नजर लावली? आपण नाही का मग तिथून आलो सुगंधाच्या दारातून, हा, त्या दोघी वडापाव खात होत्या. मग त्याचं काय आलं आता इथं? ज्या आल्या आलता मला भांडायला. काय भांडायला आलता? ते म्हणला तुम्हाला काय वडापाव मिळत नाही काय डेपुटीला कावा खायला? कुशाला नजर लागली माझ्या बायकोचा घास बसलाय. घास बसला जालीच बायको कवा खात होती? कवा आपण त्यांच्याकडे वडापावकडे बघितले? आता ते तुझी विचारित होता वडापाव आहे का अजून एक सुगंधा ताईला? मी आपलं असंच विचारलं होतं. आणि कोणाची नजर लागली? तोही नजर लागली असं म्हणला, माझी नजर नाही लागायची. डेपुटीचीच म्हणला तो, त्याची बायको ते तन करत होती म्हणजे याला केव्हा भेटत का नाही खायला. मी म्हणलं आता गावभर करते ना हे आता ही आता काय साधा राड आहे का सांगा बरं? तुम्हाला घेऊन नको पडत, तुलाच म्हणले असं जालीची बायको. मला म्हणले असते तर मी खंबीर होतो ना. मग? तुम्हाला म्हणली म्हणतो तुमच्यापर्यंत आलो मी. काय आता म्हणले? मला सांगा गावच्या डेपुटीचं जर नाव असं गावात झालं सगळ्या तर किती अवघड होईल सांगा बरं. आपण काही तशी आहेत का? अहो कितकं खर्च करतो तुम्ही, तर किती खर्च करता मला केव्हा घास बसला का तुम्हाला? अरे पण यांना काय वडापाव माहितला होता काय ना? आपल्याला वडापाव भेटत नाही काय? इथं माझी बायको वडापाव करायला लागली तर 2-2 हारे वडापाव करती. अख्ख्या लोक निमेला गावाला वाढीतच ना वडापाव. आम्ही साक्षीदार आहे, मग आम्ही जास्त तुम्ही आले तिथं तुम्ही मग? भजे करायचे म्हणले तरी भजे करती. कवा बी? आम्हाला वडापाव मिळत नाही. नाही पण हे असं चुकीचं आहे भाई. मी जाल्याला समजून सांगितलं पण जाल्या म्हणला नाही नाही तुमचीच नजर लागली म्हणला दोघायची म्हणला. अरे पण त्यांना नजर लागत तर कशाला वाटून खाता म्हणावं? आणि आम्ही कोणा नजर लावली वडापाव लई आम्हाला ती जिल्हा काय? काही मी सगळी 20 रुपयाची किंमत त्याची. पण हे तुम्हाला सांगतो आपल्याला सांगावं लागणार त्यांना, नाही त्या गावभर करते आपली इज्जत जाईन. ओटे पुढे आल्या गेल्याच्या नावानं, त्या काळ्या लाल गाजऱ्याच्या श्यामेच्या नावानं, डेपुटीच्या नावानं घास उतरला का? निघला ना? निघला. हा आताशी मोकळी झाली बाबा पारी. आता सुगंधा राहिली. श्याम्याच्या नावानं, आल्या गेलेल्याच्या नावानं, डेपुटीच्या नावानं. सुगंधा घास निघला का? हा निघला निघला निघला. हो बरं झालं. आता जरा पोट कमी कमी व्हायला लागलं. इकडं ठेव. अरे का घास आयला परत घास आपल्याकडे चालता निघला घास. हा? अरे, फेकायला लागलो ना तुम्ही टापाकले भाऊ घास. आयला ज्या श्याम्या आता परत त्यांना घास बसन भाऊ. आता हे घास आपण आलो नेमकं उतरायच्या टायमाला त्यांना घास लागला होता. आता डबल उतरावं लागेल. अरे अरे आता परत वडापाव आणायला पळपळ करावं लागेल तुला. लय पळालो मी वडापाव ते आणायला. हा ना ठेस लागो सर पळाला. ठेस लागली कुठं? ठेस मग पैसे नव्हते तरी पडलो तरी उठलो मी परत वडापाव नाही घेऊन घासा आलो. करता आपल्याला शामराव आपल्याला कुठं वडापाव भेटतोय का? नाही. मी वडापाव आजच बघितला बा सुगंधाताईच्या रूपाताईच्या हातामध्ये आहे का नाही? मला ते भेटतच नाही हो. तुला तर भेटतच नाही. आणि आमच्या बायका काय वडापाव करतात काय? आणि आम्हाला हाटेला बांधले तर होय रूपाताई एवढा आमचा घात बसला होता तुम्हाला? हा वाटून खात बसता तुम्ही. शामरावने विचारलं लगेच घात बसला का तुम्हाला? आम्हाला भेटत नाही वडापाव. अरे तू तर आमच्याकडे वडापावला पैसे मागायला येत असतो. काय बायकोला लागलो. आणि सुगंधाताई तुम्हाला शामराव वडापाव आणून देतो. मी आपलं सहज विचारलं काय खाती, ती म्हणजे वडापाव खाती. बस म्हणलं किती घेत एवढंच विचारलं मी. बाकी काय सांग बरं. अहो अन्नापेक्षा श्रेष्ठ दान तर नाहीच. ते जाऊ द्या तिकडे आम्हाला काय वडापाव व्यवस्थ भेटत होतं. पण एवढं बिना काय असं हे करू की लगे काय चालला? अरे थांब इथं 2 मिनिटं थांब नंतर टाक आमच्यावर उतरून टाक म्हणजे उतारा निघन सगळा काय सगळा घास निघन. तुम्हाला एवढं सांगायचं होतं या अशा कोणाची खाण्यानी बघितले नजर नाही लागत. रोडला दुकानं येतं स्वीटचे खाण्यावाल्याचे वडापाववाल्याचे त्याला नजरच लागत का? अरे उलट एखादं जर खात नसलं त्याला एखाद्या माणसाला द्यावा त्याचं हे होतं त्याचं पुण्य लागत असतं. घास नसतो बसत. गोर गरीब दान गोरगरीबाला दान करा आम्हाला नका करू आम्हाला मज भेटत आहे. हा लागले तुम्ही घास काढायला गावातल्या लोकांचे तुम्हाला घास बसायला लागले. अहो डेपुटी मी म्हंटल तसं काही होत नाही हीच मला म्हणे. काय अंधश्रद्धा धरता अहो. काय झाले? तसं होतं कारण की मी ना बाहेर टपरीवर जरी खायला काय गेले रूपाताई? ना पदर लावून खाते. पदर लावून खाता तुम्हाला हे जुन्या टपरीवर खाताना त्याच्यामुळे त्रास होतो. उघड्यावरच धूळ बसती माशा बसत्यात कुठून घाणीवरच्या आलेल्या त्यामुळे पोटात त्रास होतो. तुम्हाला हा बी त्रास झाला ना त्या खाण्यामुळे त्रास झाला. चांगला लक्षात घ्या. चांगला हायजेनिक खा चांगलं हे करा. असं लोकांच्या नजर लागून का नाही येत होत. आणि किती उतरलं तुम्ही
पोटात गेल्यानंतर एकदा तुमच्या पोटात जर तकलीफ झाली तर ते होणारच आहे. ते उतरून बितरून नाही थांबत. कसं काय थांबणं पचन झालेलं? चला भाऊ आपण आपलं गोगल लावत जाऊ. इथून पुढे ना कोण काय खातंय बघायचंच नाही. कोण बोललं नको. चला काय करायचं चल जाऊ दे मुरुड. आता काय आव तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. चांगले माणसाचं तुम्ही शितोडी उडीले. अहो कधी हॉटेलवर जर गेले ना डेपुटी 2-2, 3-3 हजार रुपये खर्च करतात आणि त्यांच्या घरी कार्यक्रम असल्यावर आपल्याला भाजीन ते आणून देतात. मग काय खरंच नजर लागते का? आणि हॉटेलमध्ये बसल्यावर किती लोक बघत टाका माका त्या भाजीकडं. मग सगळ्या लोकांना नजर लागते का? अहो जालू भाऊजी मी तुमच्या बायकोच्या नादी लागले मग मी म्हटले आता मला काय माहिती असं काय होतं का नव्हतं म्हणून. तुम्ही कधी ऐकलं का माझ्याकडून? हिचं ऐकलं ना एका दिवशी गावातले लोक मला चपलाने आणतील. चालले मी घरी. हा येड माणूस म्हणलं खाता का? माझं चुकलंच आहो. जाऊ दे आता ते वडापाव द्या टाकून. अय देव फाटका ठेवून वर फाटे हाताचा वडापाव द्या टाकून म्हणती. आण नाही ते आणि ते पुरं ब्रह्म असतो. तुम्हाला काय लाज बीज वाटते का नाही हो? कशाची? कशाची म्हणजे भाग येऊन करताय हा? मग काय लोकाला केलं का काय? मी तुलाच केलंय. गेली असते ना गचकन कुठं? वरती. हा तू वर जातीस होय काय आला? तुम्हाला वर घालशील आधी. अहो गावात एकतर बिबट्या सुटल्यात त्याची भीती आहे आणि येऊन कुशाल भो लहान लेकरू बिकरू आहे का हो तुम्ही? लेकरू बिकरू नाही पारे. बिबट्या गावात सुटलाय ते कशाला तुझ्याकडे? एवढा मोठा बिबट्या असल्या होते बिबट्या तिकडेच बघून पळायला बसलाय. चार पाय कातू कातू. ह्या बिबट्याची दारू प्याल्यावर शिळी होती मला माहिती नाही का? कोणाची? माझी? हा. अरे तुला माहित नसेल माझी जाहिरात गावात. हा मी एकदा आहे ना साधा भाऊच्या घरात बिबट्या शिरला होता. गापक्यात धरून गोणीत घातला होता पण ते कुत्रच निघलं. हा, मग तेच ना तेवढीच अक्कल आहे आपल्याला. मला काय अक्कल ते अंधारात दिसलं नाही. पण मला सांगा घरातनं जाताना तुमचं तोंड पक असं होतं मांजरागत आणि तिकडून आलं एवढं खुल्ला कसं काय? आयला, मी ते विसरूनच गेलतो. कोण? मी 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 कोण आहे ती? कसली कोण? कायची कोण? मग एवढं कसं काय खुलताय गावात आल्यावर? तू डोळे झाक मग सांगन मी. का डोळे झाकून हाणायचंय काय मला? नाही तू मग? डोळे झाक ना मी सांगन मग. मी कहून आनंदात आहे. नाही बाई तुमच्या भरोसा नाही. डोळे बंद करायला उचल द्या चाल सपक्य. नाही रे बारे एवढ्या आनंदात असलो मी सपका देतो का तुला ठेवून? नक्की. हा नक्की डोळे झाक. बा चोरून बघायचं नाही. लय चोरून बघायची सवय तुला घाण. असे दाबेव असे हात पुढं कर. काय आहे? उघडू का? हा उघडी. अयो आयफोन. मग आयफोन कोणाच पण? कोणाचा म्हणजे? नवीन आणलाय मी तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हा अयो खरंच? मग माझ्यासाठी आयफोन? खरंच आहो कसं तुम्हाला कळतं माझ्या मनातलं? किती दिवस झालं मी तुम्हाला म्हणत होते मला आयफोन पाहिजे. म्हणजे तुम्ही माझ्यावर प्रेम लईच करताय फक्त दाखवून द्यायचं नाही का? नाही गुपित गुपित असतंय ते. लय भारी आहे हो. सुगंधाकडे कोणता आहे? हा त्यांच्याकडे लय भारी आहे आपल्यापेक्षा. हो ह्याच्यापेक्षा? हा अरे त्याच्यापेक्षा डबल व्हर्जन आहे. डबल म्हणजे सुगंधताईपेक्षा भारी आहे का? हा डबल 2 कॅमेरे आहेत त्याला. हा मायापाशी सारखं म्हणत असतात तुला नाही माहिती आयफोन मधलं काय कळत. आणि सेल्फी काढायला परत रील्स काढाय मला त्यांच्याकडेच जावं लागते. काय धोपण केलंय बाई तू? असू द्या हो काम करत होते तुम्हीच आला मधी. ऐका ना थोडं इकडे सारखा लईच दूर लागायला लागला मला. पण ऐका ना काय खरंच चांगला मोबाईल आहे ना मला सुगंधताईला दाखवावं जावं लागन. होय आता नको दाखव पारे. हा तू आहे ना 2-4 दिवस आहे ना मस्त पैकी आहे ना फ्रीज मध्ये नको मस्त आहे ना त्याची पूजा करावं लागती. हा पूजा करून आता लगेच आणि लगेच मग मी अशी रील्स काढे. हॅलो गाईज आम्ही आत्ताच आयफोन आणलेला आहे आणि नवीन आणलेला आहे. लय भारी वाटन. नको अहो मला औचित वाढीची रील स्टार व्हायचंय. अहो आता नको हो 2-4 दिवसांनी होय. का बरं? हा का बरं म्हणजे त्याची पूजा करावं लागती. हा का? हा मग ती पूजा आता बी होईल ना हो. येडी का काय? अरे सगळ्या लोकांनी जर बघितलं आयफोन तर त्या आयफोनला नजर लागल. हो असं असते वे. मग लपूनच ठेवते बाई. गावात फक्त एकाच बायाकडे आयफोन आहे. ती कोणाकडे? सुगंधाकडे. आणि नंतर मग आपल्याकडे. पण तुम्हाला सांगते 4-5 दिवसांनी ना मला रील्स काढायला लावायच्या. रील्स काढायला म्हणजे रील्स स्टारच होय तू मोठी. हा मग मी लय भारी भारी रील्स करणार आणि रील्स
आपण दोघच करू ना रील्स आणि दोघं मी रील स्टार हो. लय नको रील चार कधी मध्ये काढायचे फक्त रील. बर चालतंय तसंच. ऐका की चला ना आपण ह्याची पूजा करू तोपर्यंत. चला चला. डिग्या ए डिग्या डिग्या बघितलं का रे गावात मोबाईल? नाही ना. आहे नाही कुठं पडलाय मागून काय करणार? ग्रामपंचायत मध्ये गेलो, ग्रामपंचायत मधून मंदिरात गेलो, मंदिरातून आबाजी तिथं बसलो आणि इकडं आलो. मोबाईल पडलाय कुठं आणि मोबाईल स्विच ऑफ येतोय. तो ना फोन लावायला दिलता आता टेबलवर ठेवून आले ऑफिस मध्ये. नाही रे काय ग्रामपंचायत मधले ते चोर आहेत का भाऊसाहेब ते? अहो, नाही तिथे कॅमेरे आहेत तिथं तिथून मोबाईल दिसतोय माझ्याकडं. आपण डेपुटी तुम्ही म्हणता आता दाव धुंडळे आता मी आता घर पाहिलंय शेडन ते पाहिलंय नेमकं मोबाईल द्यायला तुटं तो डोकं आहे ना असे खवडे हाणायला पाहिजेत. घर बघायला मी इथून मोबाईल गेलो घरात कसा मोबाईल येईल परत? गावात हरवला मी म्हणतो. तुला म्हणलं होतं मी जे वाट बघितली ती बघितली सगळी तू हा कुठं ग्रामपंचायत पासून इकडे गेलता का? हा मंदिरापर्यंत गेलतो. कोणला पोरांना वगैरे? हा पोरांना विचार 2-3 पोरांना. आईला उघडायचे बात सापडा कुठं बात आहे मग स्विच ऑफ बी करून ठेवलं. चल बरं चल बघू एकदा परत. काय करताय हो सुगंधाताई? काय बसले एडिटिंग करत. होय तुमचं हे आयफोनच आहे ना? हा बघू जरा कशा असते तो हे जे सेटिंग ते व्हिडिओ काढल्यावरती एडिटिंग परत फोटो क्लिअर यावे म्हणून कसं असते काही कळलं ना मला बी. बघू तर. घे इकडं. काही कळत नाही काही टाकशील काही डिलीट करून रिकामं. अहो एवढी इडी आहे का मी? मला लिहिता वाचता येतं. द्या इकडं. उगाच काहीतरी लगेच घ्यायला लागलेत काढून. काही सोन्या बिण्याचं आहे वय? हा अगं पण मग तुला काय करायचं आयफोनचं? तुला काय करणार ते आयफोन मध्ये काय असतं काय नाही? रिकामा बोट घालत त्या मोबाईल मध्ये. अहो बघितल्याशिवाय कळणार आहे का ते? आता फोन माझा तू हिसकू राहिली. काय चाललं तुझं? तुला आयफोन मधलं काही कळतं का? ओ माझी काय अवकात नाहीये का आयफोन घ्यायची? हा अगं पारे ते तुझा नवरा पारे म्हणून म्हणून माझ्या तोंडात बी पारे आला. अगं रुपा आयफोन हा 70-80 हजाराला भेटतो आणि एवढे पैसे खर्च करणार आहे का तू? आणि काय आयपतीवर बोलती नुसती काही झालं का याच्यावर ती? मग तुम्ही कसं करताय? मोबाईलला हात लावला तर सारखं हिसकावून घ्या. माझ्याकडे मोबाईल नसणार आहे का? फक्त 2 मिनिटं थांबा. इथंच आलेच 2च मिनिटात आले. राम 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 दाजी राम राम. काय चाललं? अहो काय नाही. काय शोधताय? अहो दाजी मोबाईल हरवला राव माझा आयफोन. दिसता राव तुम्ही. अहो आयफोन हरवला आणि काय आलं त्यात सगळे महत्वाचे नंबर वगैरे येतं. फोनचं काय नाही बरं का एवढं पण ते नंबर वगैरे सगळे जाते लोकांकडनं हे आहेत सगळं. मग तुम्ही नंबर तो डायल करून नाही बघितला का? चोरीले पडल्यावर हरवला डायल काय? करून बघितला हो. फोन स्विच ऑफ करून ठेवलाय ज्याला सापडलाय त्यांनी. दाजी तुम्हाला सापडला मोबाईल? नाही भाऊ मग त्याला ट्रॅकर नव्हतं का? आता आयफोन म्हटल्यावर त्याला ट्रॅकर असणार ना. आता काय ते ट्रॅकर लावलं होतं काय लावलं होतं का त्यावेळेस आपण घेतलं होतं? नाही नाही एवढं बुद्धी आली एवढी. तुला बुद्धी तू बुद्धी एखाद्या बाहेरला काढीन. मला तर म्हणला आयफोन घ्या. तुला कळत नाही त्यावेळेस काय त्याला ट्रॅकर लावायचं का काय लावायचं? आता मला माहिती तुमचा फोन चोरी. अरे काम करा ना डेपुटी एवढं शोधून जर तुमचा मोबाईल नाही सापडत ना हा. पोलीस स्टेशनला अर्ज द्या ना मोबाईल हरवला म्हणून. अहो आता ते द्यावाच लागेल पण आधी म्हणलं बघू इडून कोणाला सापडलाय काय म्हणून सापडतो. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे पण शेवटचा उपाय म्हणून मी सांगेल बा पोलीस स्टेशनला अर्ज द्या तुम्ही तुमचा आता मोबाईल ते द्यावाच लागेल. आता ते सिम बंद करावं लागेल आधी. चला येऊ का? सापडलं द्या बरं का? नक्की नक्की हा? दाजी, नक्की. तुमच्या मेवण्याला सांगा. नक्की सांगतो. त्याचे डोळे बी सारखे हिंडत असतात कुठं ना कुठं. लय मला तुम्ही मोबाईलला हात लावू देत नव्हता ना. हे बघा अगं बाई आयफोन आहे आयफोन. कधी घेतला तू हा फोन? घेतला आजच घेतलाय. आजच घेतला का? बरं कुठं झालं भोजन आणलंय? हा मग द्या इकडं. आता स्वतःच्या मोबाईलला हात लावू देत नव्हता ना आता माझा पाक निळू बघायला लागले. कोणता आहे तो? तुमचा कोणता आहे? माझा 13. आणि त्यापेक्षा जास्त मोठा कोणता असतो? 14, 15, 16, 17. हा मग माझा 15 आहे. 15 आहे का? हा अशा 2 लेवल जास्त आहेत तुमच्यापेक्षा. असं आहे. ह्याच्यात लय भारी आहे पण. हा हा तुमच्यापेक्षा भारी. अगं पण कधी आणला? हो सांगितलं ना आत्ताच आणलाय म्हणून. बरं चला आता काय मला तुमची गरज नाही लागणार रील्स काढाय. आता माझा मोबाईल आहे. आता बघा कसे फेमस होते मी तुमच्यापेक्षा जास्त. बरं, बघाच बरं तुम्ही एक करत होता मोबाईल. आता रील स्टार रूपा बघतच राहावा. ए ठीक आहे. हा काय रे इकडे? वहिनी मोबाईल पाहिला का? कोणाचा? चला डेपुटी आपण वहिनीला तरी विचारू सापडला काय.
आता त्या इथं बसला त्यांना काय सापडायचं? अहो विचारून घेऊ ना वहिनी. अहो डेपुटीचा मोबाईल हरवलाय, पाहिला तर सापडला तुला. डिपुटी आयफोन होता ना तुमचा? हा, व्हाईट कलरचा होता मागून, पांढऱ्या कलरचा. हा त्याला असं बाजूनी काळ्या काळी पट्टी होती. हा, सापडला का तुम्हाला? अहो मग द्या ना, मग सापडलाय तर. अरे माझ्याकडे असता तर मी लगेच दिला नसता का? मग एवढं काय वर्णन करता, मग सापडला लय द्यायचा ना. मग माहिती ना डेपुटीच मोबाईल आहे. अरे माझ्याकडे नाहीये, आपली ती झालूची बायको नाही का रुपा, हा तिच्याकडे होता मोबाईल. हा का? कधी कधी बघितला तुम्ही? आताच गेली थोडा वेळ झाला घरी. बघितला का? ठीक आहे का? आपल्या गावातलेच माणसं. तेच ना राव हा, डेपुटी. आणि इतकं आम्ही पाय तो तोडीत तोडीत अख्खं गाव पालतं घातलं. मी तरी म्हटलं हा. तिने मोबाईल घेतला कधी म्हणून. बर बर बर, चल रे, केलाय मोबाईल. चल रे, चल हा. चल. त्याला आणि त्याला सापडे दोन्ही मी आता बघत राहा फक्त. अहो तुमचा लय जीव आहे हा माझ्यावर. जीव ए पारे, तू जर म्हणली ना तुझ्या जीवासाठी मारायचं, हो जेलमध्ये जावं लागेल. मग तुझ्या जीवासाठी जे नाही ते करीन मी पारे. पण मी लईच खुश आहे आणि मी लई नशिबाने बरं का मला तुमच्यासारखा नवरा मिळला. बरं ऐका ना, आपण ह्याच्यामध्ये ना पहिली एक सेल्फी काढू. हा? कुणाची? आपली? हा, आपल्या दोघांची जोडी. असं करतो हा. लोक करते. हा हा, अयो कसला भारी आलाय बघा की. नादच करायचं नाही आयफोनचा. बर चल, तू चल चल. होय डेपुटी. काय? अहो त्याचा तो मोबाईल द्यायचा ना राव. आता पाहिलं ना सापडला मोबाईल तर द्यायचा ना लगेच. मग बरं आता दिसलाय ना मला मोबाईल त्याच्याकडं. हा. काय नको म्हणू, बघू 4-5 दिवस जाऊ दे. आपण बघन ना मी काय करायचं ते. चल, म्हणू नको घरात मोबाईल सापडा म्हणून. नाही चल. काय झालं बा? काहीच नाही डेपुटी, तुमच्याकडे चालतो. का रे? काय नाही, ते तुमचा मोबाईल द्यायचा होता. मोबाईल सापडला काय? अरे 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 अरे, कुठं सापडला? बास का डेपुटी, तुम्हाला सगळं माहिती असून सुद्धा म्हणता सापडला. मला काय माहिती? हरवला होता माझा मोबाईल. काय नाही डेपुटी, मीच नेलता तुमचा मोबाईल. तोच नेलता. हा, मला लालच आली. हा. मी पारीला म्हणलो होतो 2-4 दिवस झाकून ठेव, पण तिला काही दम नाही निघाला. हम्म. सुगंधाकडे गेली, लगेच तिला धरका सोड करायला लागली. लगेच रील काढायला लागली. ते डिग्याने बघितला होता. अच्छा अच्छा. त्यांचं तरी तुम्ही एवढा आमचा आनंद पाहून तरी तुम्ही आम्हाला काहीच बोलले नाही, नाही का? काय असतं जालू भाऊ, आपल्या गावातले माणसं, आपल्या जवळचे माणसं, त्यांचा आनंद बी महत्वाचा असतो. मी आलतो रागामध्ये, म्हणलं आता 2 टोके टाकावं तुझ्यावर, कारण की मोबाईल सापडून बी तुम्हा मोबाईल आणून द्याय ना. मला डेग्या म्हणला रुपाताईने परवा याला सुगंधाला मोबाईल दाखवले. मी म्हणलं 2-3 तास झालेत, एखादा म्हणतो डेपुढे आमच्याकडे. मी येड लागलं मला, गावात मी हिंडलो. पण ज्यावेळेस मी आलो ना तुझ्याकडे, तेव्हा तुमच्या दोघा नवरा बायकोचा आनंद बघितला. म्हणलं रील काढतेत मोबाईलला, यांना किती आनंद झालाय. माझ्या आयफोनपेक्षा आहे ना मला तुमचा आनंद मोठा वाटला. म्हणलं काय रे, 4-2 दिवस वापरते परत आणून देते किंवा मी परत मागत ना. आता यांचा आनंद नको हिरवायला. म्हणलं कसं असतं माहिती आहे का जालू, एखाद्या कुठल्याही गोष्टीचं आकर्षण माणसाला असलं ना की ते जी गोष्ट जर भेटली ना तर माणूस आनंदात होतो. बरं का? मला ते जाणवलं तुमच्या दोघा नवरा बायकोचं एकमेकाचं खेदाळणं, एकमेकाचं हे, तुझ्या नवरा बायकोच्या चेहऱ्यावरची खुशी. म्हटलं आता आपण हे करायचं नाही गेला. म्हणलं चल मोबाईल काय आज ना उद्या भेटेल. आणि तोपर्यंत काय माझ्या मंडळीचा मोबाईल होता दुसरा, तो तिचा एक जुना होता, तिला नवा घेतला होता ना, मग तो चालू केला. म्हणलं ह्यो गाळा याचा मोबाईल ह्यो काय कुठं जाणार नाही. म्हणलं मला माहिती आहे तुम्ही दोघं जरी तुला हावडा असला ना तुला, तरी तो मागं डोकं नंतर उघडत, नंतर तो लक्षात आलाच मला याची चूक. मला डिग्याने येऊन सांगितलं डेपुटी, माय मनच नाही रावलं. लगेच म्हणलं आपल्याला हे काय हावरं काय कामाचं नाही. मी लगेच तुमचा मोबाईल आणून दिला. बरं जाऊ दे. हे बघ ते म्हणते ना, एखादी चूक लक्षात आली ना, पस्तावा झाला ना, तेच महत्वाचं आहे. एक काम करा, तुम्हाला जर रील वगैरे काढायची असली ना तर 2-4 दिवस घेऊन जा. नको नाही नाही, नको नको नको. काढा 2-4 दिवस रील वगैरे, मला 15 दिवसांनी द्या. मी आता मंडळीच वापरतोय. जा. नको डेपुटी आम्हाला. अरे जा ना, काढा ना, जरा काढ. अरे मी म्हणतोय ना, जा तर जा घेऊन जा. मला 15 दिवसांनी द्या. पण डेपुटी एक सांगायचं राहिलं. काय? मी कसं सांगावं तुम्हाला, काय? तुमचा मोबाईल आहे सगळं मी फॉरवर्ड मारून आणलाय, फोटो बिटो सगळे सिम बिम फेकून दिले. ज्याला तेच वाईट केलं काय, त्याच मला राग येतो. माझा सिम आहे ना, आता मी त्या नंबरचं परत सिम घेतो, पण आता 2-4 दिवस वापर. जा, नको नाराज हो. जा जा जा. आता त्याच तुम्ही गावात सांगितलंय साऱ्या मोबाईल आणलाय 14 लक्षण होते, तर 4 दिवसांनी परत आणून दे. 4 दिवसांनी लोक इसरत देत. नको आम्हाला. अरे धर, मी म्हणतो जर जा जा वापर 4-5 दिवस जा, मला आणून दे. मी सिम दुसऱ्याच्या टाकतो तेच नंबरचं. जा, कोणाला म्हणू नको डेपुटीचा मोबाईल आहे, मॅच आणलाय म्हणून 5-6 दिवसांनी मला वापरून झाला ना तुमचा, मला आणून दे. जा 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 जा.